हॅलो मित्रांनो, जे बी एम 3 तारीखला पंजाब आणि बँगलोरची फायनल मॅच आहे. मी चालला बघायला. ही आहे आपली क्लास. मग काय, बाय बाय केला ना जातो. पकडली रिक्षा. रिक्षावाल्याला सांगितलं स्पेशल घेऊन चाल गो स्टेशनवरती. माझी गाडी होती लेट. मग काय चाललो. मी चाललो आहे अहमदाबादला फायनल मॅच बघायला, RCB वर्सेस पंजाब. मग काय आलो मी स्टेशनावर. मग तिथे आपले बाबांना नमस्कार केलं आणि जे बी म्हटलं आणि आलो स्टेशनवर. मग काय ट्रेन लेट होती. पाहत होतं वाट. ही होती मुंबई आणि चेन्नईची. ते आली सुरत भुसावळ पॅसेंजर. लय गर्दी होती. इकडच्या तिकडे लोक पळत होते. काय माहिती ना थैलीमध्ये काय भरलं होतं. ही बाईची मजा आली. इले खाली जागा सापडत नव्हती. सापडली हे पळाले. मग काय तेवढ्यात चालू आली गाडी. मग काय आता हे काय पाहिजे. हा माणूस बिचाऱ्या पोरले गेली. चढला गाडी. मला वाटलं म्हणतं पडला गिळला का काय. जाऊ द्या, गेले ते. बसला वो स्टेशनवर. बोर होत होता. गाड्या पाहत होत्या. मैवाली गाडी कॉईन आली. मी गाडी बसला गाडीत. हा कुठला होता काय माहिती. पैर झोप लागत होती. पाय बी मोकळे करू देत नाही होता. कुठला दलिंदर होता काय माहिती. मग काय उतरला वो स्टेशनवरती. आलं अहमदाबाद आलं. आपल्याला गुजराती बिलकुल येत नाही. मग काय रिक्षा करायची होती. रिक्षावाला भेटला. શું તમે મને કતી જવાનું છે. मी म्हटलं छेनी छानी मले विवेकानंद नगर जायचं म्हणतो. मग काय रस्त्यामध्ये होती टपरी. चाय पेला आणि मस्त मौसम होता सकाळचा. मग काय पाणी पेला आणि निघला. हे मला आता लोक समजत नाही. आपल्याकडे काया ना काय रिक्षा आणि यांच्याकडे पिवड्या आणि हिरव्या. जे पण असेल ते चांगलं आहे. काय मग घराकडे निघाला. घराकडे मला असं वाटलं का हरणी चरताय का काय. पण ह्या तर बकऱ्या. मी म्हटलं अहमदाबादसारख्या शहरामध्ये पण बकऱ्या. मग काय गुजराती नाव वाचता येत नाही, पण तिच्यामध्ये लिहिलं होतं इंग्लिश. विवेकानंद नगर. पाणी पडलं होतं इकडे. मग काय गेला मी ब्लॉकमध्ये. पकडली लिफ्टच्या बटनात आपल्या पुढच्या मुळे आणि आला बोवर आहे. मग काय इकडे काय गेट. मग गेटमध्ये घुसला. आला घरात. थोडा आराम करला. खेळत होते क्रिकेट. तुम्हाला तर माहिती आहे मला क्रिकेट गैर आवडतं. मग काय घेतली मी बॅट. पहिल्याच बॉलमध्ये आऊट. जीव घाबरला. मग काय निघले आम्ही ग्राउंडमध्ये, मतलब स्टेडियमकडे. आज फायनल मॅच आहे RCBची आणि मी RCBचा लय कट्टर फॅन आहे. मग काय चालले आम्ही गाडीवर. तर जाता म्हणतं पाहू. अरे ते 25-30 किलोमीटर आहे ग्राउंड आणि फायनल मॅच होती. गाडीवर जपला होता दादू. तो म्हणत होता मी जपी राहतो म्हणे. मी म्हटलं मग जपी राह. मग काय जात होत्या गाड्या. चालले आम्ही. मी म्हटलं अहमदाबाद सिटी चांगली आहे. पाहू अहमदाबाद पण चांगली आहे. चला मग आम्ही आले मेट्रोच्या स्टेशनपाशी. मला लागली होती ताण. पेला पाणी. मग काय आपलं तेच इकडे तिकडे डवऱ्याचं शान मारत होता. दुसरं काय ताण लागली होती. गेला मेट्रोच्या स्टेशनकडे. मग काय तिच्यामध्ये भेटले 2 जण. मग काय आप्पा पण येलो होता. मग काय हाय हॅलो नमस्ते. आणि ट्रेन गेली आमची मेट्रो. पैसे सुटले आम्ही. तर दादूला सांगलं थांब. मग काय आले मग मेट्रोच्या स्टेशनवर. हे स्टेशन आहे मेट्रोचं. साफ होतं एकदम. मग काय हे म्हणत तिकीट काढायला जाता म्हणे आम्ही. मग हे लोक गेले तिकीट काढायला. तिकडे होती पोरगी. मग ते शरमत होते तिकीट काढायला. मी म्हटलं काय शरमताय रे. गेलो मी तिकीट काढायला. मग काय तिकडे होती पोरगी. मला बी शरम आली पण मी म्हटलं चला जाऊ द्या. हा होता भाषा आमचा दीपक भाषा. यानेच केले होते वो स्टेडियमचे तिकीट.
मग काय तिकीट घेतले आणि हे होतं अपटो म्हणलं. मी म्हटलं असं काय बापा, हे कापाईन ना माणूस याच्याकन, पण ते भारी सिस्टम होती. मग काय आपल्या ऑटोमॅटिकवाल्या सीड्या, पाय दुखले बसला, पण म्हणतं हे अहमदाबादवाले समजतील का हे खेड्यातले वो. लगेच काढला मी 50वाला गॉगल आणि घातला. मॅट्रोची वाट पाहत होते. मॅट्रो आली, बसले. खाली होती, तिकडे बी सर्व RCBचे फॅन होते. मला असं वाटत होतं केव्हा जाऊ ना केव्हा नाही ग्राउंडवरती. काय मग मला बसायचंच नाही होतं भाऊ. उभे उभेच मी फोटो आणि व्हिडिओ काढत होता, पाहत होता नजारा. मला असं वाटलं का इवानामध्ये तरी बसलाय मी. मग वरूनच शूटिंग काढत होता. मग काय हे लोकांचं बी म्हणत आमची शूटिंग नाही काढणार का म्हणे, तूच काढतो ती शूटिंग. आकाश भाऊनं बी लावला चष्मा. मग काय मी वाट पाहत होता कवाईन स्टेडियम. आज RCBची मॅच आहे भाऊ, फायनल मॅच आहे. तर 18 वर्षाच्या नंतर RCB फायनलमध्ये गेली आहे भाऊ, आणि ते बी आता गुजरातले मॅच आहे. तर मग काय RCB तर जिंकणारच आहे भाऊ. काय सर्व मन्नत गिन्नत मागून आला आहे मी तिकडनं. मग काय चालू आपलं शूटिंग. मस्त नजारा होता पण वरचा. मग काय मॅट्रो बी सणाना तिरी पळत होती ना. काय आलं रे भाऊ स्टेडियम, बापरे. मग काय सांगता, मनामध्ये फटाके. ओ खतरनाक दिसत होतं भाऊ स्टेडियम, इतकं मोठं. मग काय मनामध्ये नुसतं कालूक बालूक चालत होतं ना, कधी उतरायचं असं सोचत होतो. मग काय दुसरी मॅट्रो आली भाऊ. मग काय पाहत होते स्टेडियम. आज विराट कोहली 50 तर 100 तर मारीनच भाऊ. आणि आज कोणत्या बी हालत मग आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचा, ये साला कप नाम दे. मग काय स्टेडियमच येत नव्हतं, इतकं मोठं होतं भाऊ. आणि आम्ही कधी गेले नाही स्टेडियममध्ये, आणि आम्ही चालले डायरेक्ट फायनलले. मग काय फायनलचं तिकीट खतरनाक होतं, पण आपलं म्हणलं पाहायचं तर पाहायचं आहे. पैसा गेला पण नानपुरा गेला. अरे बाप रे, पब्लिक पाहिली तर खतरनाक रे भाऊ. पुरे RCB वाले टी-शर्ट घालून. मग काय उतरले मी मेट्रोच्या स्टेशनकडे, आले पायी. मग काय तिकडे तिकडे RCB म्हणत होते. मनामधून तर लय खुशी होत होती ना राव. मग काय आम्ही म्हटलं चला पहिले टी-शर्ट घेऊन घेऊ आपण. इथे टी-शर्ट भेटता, बाजार आया. मग काय घेतले टी-शर्ट. पाहिलं तर बापरे, गेटावर मनमत तशी गर्दी. मग काय नाव वाचलं नरेंद्र मोदी स्टेडियम. मग काय गर्दीमध्ये अटकले ना. मग नुसते डोके दिसत आहे. मग काय आपली का जळगावची भाषा आणि आपलं तेच. मला असं वाटलं मेल आहे, घुसला ना कसा मसा. सर्वांना म्हटलं सरकार तब्येत खराब आहे. आता ते गांडे गुजराती लोक, यांना कसलं समजते मराठी. दिलंय मग आपल्या भाषामध्ये 2-4 शिव्या. मग कसलं काय तेव्हा जागा सोडली त्यांनी. तरी पण चालतच होते. मी म्हटलं हे काही सोडणार नाही भाऊ. आपल्याला गुजराती काही येत नाही, ते गुजरातीमध्ये छे छा शू करता, आपल्याला काही समजत नाही. तर मग काय झाली भाऊ गर्दी खतम. आले स्टेडियममध्ये. हां आपलं आहे ना फायनल. मग तर चला भाऊ विराट भाऊले पाहून घेऊ म्हणतात आपण. मग काय गेले स्टेडियममध्ये. आमचं तिकीट होतं खालचं, पण घाई गडबडमध्ये गेले, वर बसले. चालू होतं राष्ट्रगीत. मग काय स्टँडअप. मग मॅच चालू झाली भाऊ. मग काय पहिलीच ओव्हर हर्षदीपने घेतली. कॉमेडी करायचं मन होतं, म्हणते काय कॉमेडी करू, मॅच पाहायला लागलो. मग काय पहिलाच बॉल व्हाईट. मग विराट भाऊ तिकडे उभा होता. विराट भाऊले पण पाहिलं आणि ए बी भाऊले बी पाहिलं. जे स्वप्न होतं ते पुरं झालं. मग काय चौका छक्का. मग काय मग भाऊ एका टायमाला जीव घाबरला ना, तर हारले का काय म्हणतं बापा आपण. मग काय जिक्याच्या मूडमध्ये आले ना. मग काय टी-शर्ट काढ, हे काढ ते काढ, खतरनाक मजा आला. मग काय इतकी खुशी कधी आतापर्यंत झाली नाही. इतकी खुशी फटाके. मला असं वाटलं भारत आणि पाकिस्तानचं युद्ध चालू झालं का. अरे निस्ता भमाबम आवाज येत होता.
मग काय मन खुश झालं वो सर्व. असं मन होत होतं किती नाचू ना किती नाही. फटाके फुटत होते चारी दिशानं. मग काय झालं हो स्वप्न पुरं. 18 वर्ष. माझं स्वप्न होतं का फायनल मी अहमदाबादला गेलो पाहिजे आणि RCB जिंकली पाहिजे. मग काय झालं ना स्वप्न पुरं. मग लय खुशी वाटत होती राव. सर्व ठिकाणी फटाकेच फटाके फटाकेच फटाके असं म्हणत होतं. आणि मग मी काय पाहिलं, सिद्धू पाजी आणि हरभजन सिंग हे कॉमेडी करत होते तिकडे. अरे यार अहमदाबादचं काय लाईटिंग आणि काय स्टेडियम होतं. वाव मस्त एक नंबर. मग काय बोर झाले बशी बशी. मग आम्हाला पाहिलं होतं विराट भाऊ ट्रॉफी उचलताना, त्याला टाईम होते. मग काय फटाकेच पाहत राहिले का मग. मग आले भाऊ आम्ही खाल्ले. मग तिकडे होतं सिद्धू पाजी आणि हरभजन सिंग आणि गावस्कर. ते चालू होते त्यांची कॉमेडी. आम्ही पाहत होते त्यांची कॉमेडी. चालू होतं त्यांचं का RCBनं 18 वर्षाचं इंग्लिशमध्ये चालू होतं. एवढं काही समजत नाही. मग काय तोंड पाय भाऊ त्यांचे फक्त. आम्ही वेट करत होते का विराट भाऊ कवा टोपी उचलतो ना कवा नाही. हे त्यांचंच बोलणं चालू होतं. मग काय वापस फटाके फुटायला लागले. हो खतरनाक बॉम्ब होता. कोणता आपल्याकडे सद्दाम बॉम्ब आणि सोतडी बॉम्ब चालता आणि लोंगी फटाके. मग काय DK भाऊ दिसला. मग DK भाऊला जवळून पाहिलं ना, तिच्यातच पैसे बसून. मग काय सुनील गावस्कर आणि हरभजन सिंग कसली कॉमेडी रे बापा यांची. इंग्लिशमध्ये बात करत होते. मग आले ना आपले गँग. विराट भाऊ, पाटीदार, नालपांड्या खतरनाक दिसत होते हिरोसारखे. मग काय मी पण आवाज दिला विराट भाई विराट भाई. विराट भाऊचा मतलब आवाज नाही आला विराट भाऊले, पण हात दिला भाऊ मला. मग काय खतरनाक मजा येत होती. सर्वांना पाहिलं विराट भाऊनं ट्रॉफी उचलली हातामध्ये. तेच पाहून मन खुश झालं. आणि फक्त चिकारा भाऊला आवाज दिला. हो चिकार आवाज दिला नाही भाऊ. मग काय नाचायचं मग आपलं. मग कोणी पाहो का नको पाहो आपलं मन झालं भाऊ. मन खुश आहे. मन राजा मन प्रधान नाचत होता. मज्जा आली भाऊ. मग काय स्टेडियममध्ये घुमावला सर्व ठिकाणी कॅमेरा. मग काय बाहेर आला आणि मग तर डायरेक्ट जशन. मग गाणं आपलं पंजाबी हे टुनुक टुनुक टुन टुनुक टुनुक टुन टुनुक टुनुक टुन तातारा. खतरनाक. अरे जिकडे तिकडे मजा येत होती भाऊ नाचायची. सर्वजण नाचत होते. ये साला काप नाम दे RCB. मग काय नाचायची मजा आली भाऊ. आपले पंजाबी गाणे तुम्हाला माहिती आहे. आपल्याला पंजाबी गाणे केवढे आवडतात. मग काय अरे जिंकलेच होते RCB. मी तर सांगत होतं काय करू ना काय नाही भाऊ. मग काय नाचता थकले. मग यार वापस जाणं होतं. मग काय परत मेट्रोमध्ये बसले. मग यार लई एन्जॉय केलं. मग मेट्रोमध्ये बसले. थकले होते सर्व RCB फॅन. मी पण थकला होता भाऊ. मी तर पैसेजणच व्हिडिओ काढत होता. मग मी ना आमचा तो आकाश भाऊ आहे. आकाश भावाकडे मोबाईल दिला. हा मा वाचायला जामो आहे तिथे. सर्वांच्या तोंड एकदम खुशी नाही होते. आमचा दादू खेळ होता. मी बसत होता. मी म्हटलं यार आता काय सोचू. घरी गेल्यावर टी-शर्ट छापू का मडाई टाकू असं वाटत होतं. मग काय बसले भाऊ मेट्रोमध्ये. मग आला मी घरी येताच के बी RCB विनचा केक काढला मी. सर्व मग क्लासच्या पोरांना घेतलं आणि नाचायला लावलं. का अरे RCB जिंकली ना आपली. मी पण नाचला हो. लय मजा येत होती खतरनाक. अरे RCB मतलब कट्टर फॅन. RCBचे रॉयल फॅन आणि कट्टर फॅन. RCB सारखे कोणाचे फॅनच नाही आहे. मग काय 2 केक आणले भाऊ. एक विराट कोहलीच्या नावाचा आणि एक